कॅन्डल लावून कॅन्डल लावून कॅन्डल लावून अरे बघ अरे बघ
पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी ठसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखात आरोग्य असेल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करायला आला आहे. परमेश्वराची स्तोत्रे विणेवर गा, संगीत स्वराने गा, कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वर राजा याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करायला आला आहे. समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग आणि त्यात राहणारे हर्षनाद करतो. नद्या टाळ्या वाजवून, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावो. प्रतिसाद. कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करेल आणि लोकांचा न्याय सरळपणे करेल. प्रतिसाद. संत पौलाचे थेसलोनिकरास दुसरे वाचन, यातून घेतलेले वाचन. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हाला स्वतःला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हाला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हाला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही काम न करता लुडबुड करतात असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा आणि बोध करतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच खावे. प्रभूचा शब्द. जयघोष. तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. प्रभू तुम्हाबरोबर असो. लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मंदिर उत्तम पाषाणाने आणि अर्पणाने कसे सुशोभित केलेले आहे याविषयी काही जण बोलत असतात. येशूने म्हटले, असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडा जाणार नाही, असा एकही चिरा लागणार नाही. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे असे म्हणतील. त्याच्या नादी लागू नका. जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे याविषयी
ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे, तर एवढाच शेवट होत नाही. मग त्याने म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूमिका होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशातील मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. तुम्हाला समस्थाने आणि तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राज्ये व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्णय करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आई बाप, भाऊ बहीण, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काही जणांना ठार मारण्यात येईल आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या दिव्याने खरे जीवन मिळवाल. प्रभूची शुभवर्तमान. आपल्या जीवनामध्ये काही खास दिवस असतात ज्याचे आपण नेहमी स्मरण करतो. उदाहरणार्थ आपला जन्मदिवस, आपला बर्थडे आपल्या स्मरणामध्ये असतो आणि आपण दरवर्षी तो दिवस साजरा करतो, कारण त्या दिवशी या जगामध्ये आपला जन्म झालेला असतो. आपल्या बाप्तिस्माचा दिवस खास असतो. त्या दिवशी आपण परमेश्वराच्या पवित्र जीवनामध्ये प्रवेश करतो. आपल्या पहिल्या कमिनेचा दिवस, आज 30 मुलाच्या जीवनामध्ये तो दिवस उगवलेला आहे. आज ते प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहे. हा दिवस खास आहे. या दिवसाची आपण वाट पाहतो. या दिवसाची तुम्ही तयारी केली आहे, तुम्ही प्रार्थना म्हटलेली आहे, प्रार्थना शिकलेली आहे, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला मदत केलेली आहे, शिक्षकांनी मदत केलेली आहे. तुमच्या जीवनातील हा एक खास दिवस. याच्यानंतर पुढे मग जोडी करण्याचा दिवस, मग तुम्ही ग्रॅज्युएट होता तो दिवस, जर आपणास जॉब लागतो तो दिवस, आपल्या लग्नाचा दिवस. असे खास दिवस आपल्या स्मरणामध्ये असतात आणि ते फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपण स्मरणात ठेवून त्याची तयारी करतो आणि तो दिवस जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा आपण तो साजरा करतो. हे असे खास आनंदाचे दिवस असतात. परंतु आपल्या जीवनामध्ये काही दुःखाचे दिवस देखील येतात आणि त्याच्यातील सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे ना तो मरणाचा दिवस, ज्याच्याविषयी आजच्या वाचनातून आपल्यासमोर बोध करण्यात आलेला आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानातून, आजच्या पहिल्या वाचनातून आणि दुसऱ्या वाचनातून द डूम्सडे म्हणजे द डे ऑफ द लॉर्ड, जगाच्या अंताच्या शेवटचा दिवस, याच्याविषयी आपल्यासमोर सिद्धांत मांडत आहे. तर आता पहिल्या वाचनामध्ये मलाकी संदेशा काय सांगत आहे? तर जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत या दिवसाविषयी भाकितं करण्यात आली आहे. परंतु हा दिवस कधी येईल? द डूम्सडे, शेवटचा दिवस, द डे ऑफ द लॉर्ड, हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु आपण तयारीत असावं, तत्पर असावं, जागृत असावं, प्रार्थना करीत असावं, विश्वासामध्ये असावं. म्हणून ही वाचनं आपल्याला प्रोत्साहित करतात. देवाचा शब्द अशासाठी लिहिण्यात आले की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. आता मलाकी संदेशा पहिल्या वाचनात काय सांगत आहे? ते दोन ग्रुप असतात त्या दिवशी. एक ग्रुप कोणता? जे अंतःकरणाचे गर्विष्ठ आणि जे वाईट करणारे होते ते आगीमध्ये भस्म होतील, असं तो सांगतो. देवाच्या भक्तीचा तप्त दिवस येत आहे, असं मलाकी संदेशाला जुन्या करारामध्ये त्याने हे सांगितलेलं आहे. मग मला कोणत्या ग्रुपमध्ये राहतात? तर दुसरा ग्रुप असणार जे देवाच्या नावाचं भय करतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्यांना शांती मिळेल, त्यांना आरोग्य प्राप्त होईल. आता या दोन ग्रुपमध्ये मला कुठे राहायचं आहे? पहिल्या ग्रुपमध्ये जायचं आहे की दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं? आपण स्वतः ठरवायचं आणि काळाची चिन्हे ओळखायची आहे. आता जे सांगितलं आहे ना की
आपण पाहतो युद्धजन्य परिस्थिती जगामध्ये किती ठिकाणी आहे आणि 2 महायुद्ध मोठी होऊन गेलेली आहे. किती वेळा भूमिकंप झालेले आहे. कोरोना महामारी कशी जगावर पसरली होती आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले कसा हाहाकार माजला होता. म्हणजे परमेश्वराने जे सांगितलं आहे ना ते होणारच. ते कोणी टाळू शकत नाही किंवा मी ते अडवू शकत नाही किंवा परमेश्वर दाखवू शकत नाही. परमेश्वराची इच्छा जी आहे ती पूर्ण होणार. पण त्यामध्ये मी कुठे बसतो? परमेश्वराने काय सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या धीराने तुमचे जीव मिळवा. तुमच्या डोक्याच्या एका केसाचा योग्यावेळी एका केसाचाही नाश होणार नाही. आणि हे कधी होईल? जेव्हा मी परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो, जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला मानतो, जेव्हा मी त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील मी टिकून राहू शकतो. आणि ती परमेश्वराची आपल्या सर्वांसाठी इच्छा आहे. आणि संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला काय सांगत आहे किंवा प्रेषिताने काय सांगितलेलं आहे, शिष्याने काय सांगितलेलं आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वाटत होतं की प्रभूचा दिवस त्यांच्या हयातीमध्ये येणार. संत पौलने तसा विश्वास ठेवला, तसं त्याने वाचनाला पण केले, प्रेषिताला पण तसं वाटत होतं आणि त्यासाठी ते तयारी करत होते. परंतु तो दिवस त्यांच्या हयातीमध्ये आला नाही. तेव्हा त्यांना प्रभू येशूने काय सांगितलं ना त्याची आठवण झाली की तो दिवस कोणालाही ठाऊक नाही. आणि शुभवर्तमान सर्व जगामध्ये पसरेपर्यंत, सर्व लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत जगाचा अंत होणार नाही. पण त्यांना कळलं की तो दिवस आपण नाही सांगू शकत कधी येईल. तो दिवस फक्त परमेश्वराला ठाऊक आहे. त्यासाठी आपली तयारी आहे का? आता संत पौल काय सांगतो आजच्या दुसऱ्या वाचनातून की आपण जर का मी कष्ट केले नाही तर मी भाकर नाही खाऊ शकत, मला खाण्याचा अधिकार नाही. म्हणून मी जीवनामध्ये कष्ट केले पाहिजे. आणि कष्टाची भाकर जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते, त्याला खरा अर्थ असतो. म्हणून संत पौल आपणास ते आव्हान करीत आहे की आपण परमेश्वराच्या त्या दिवसाची वाट पाहत असताना आपल्या जीवनामध्ये कष्ट करा. आता अत्यंत महत्त्वाचा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये देत आहे. मंदिराची धूळधाण आणि युगाची समाप्ती. आजच्या तुमच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की जेव्हा लोक सांगत होते पहा मंदिर किती भव्य आणि दिव्य आहे आणि ते वर ॲस्ट्रॉनिस्ट, ते अत्यंत भव्य आणि दिव्य मंदिर पाहून त्यांना खूप म्हणजे अचंबा वाटला होता. मंदिरातील सगळ्या गोष्टी पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? त्यांचा आनंद द्विगुणित करतो. तर त्यांना जे भाकीत करून सांगतो आणि ते भाकीत कोणतं की मंदिर पाडलं जाईल. त्यामुळे त्यांना फार दुःख होतं. प्रेषित शिष्य आणि इतर लोक जे होते, कारण मंदिर वॉज देअर हार्ट. प्रत्येक इस्रायली व्यक्तीसाठी मंदिर अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि ऑलरेडी ते दुःखामध्ये होते कारण सॉलोमन राजाने बांधलेलं मंदिर अगोदर भुईसपाट करण्यात आलं होतं, पूर्णपणे भुईसपाट करण्यात आलं होतं. आणि त्यांच्या मनामध्ये ते दुःख आणि खंत असताना आता त्यांनी दुसरं मंदिर जे बांधलं आहे त्याचा आनंद जो त्यांच्यामध्ये होता तो आता प्रभू येशू ख्रिस्तांना तो राहणार नाही. कारण हे मंदिर देखील भुईसपाट होतं. त्यामुळे त्यांना खूप दुःख होतं. आता प्रभू येशू ख्रिस्त असं भाकीत का करतो? कारण ते मंदिर इसवी सन 70 साली काढण्यात आलं. कारण ते मंदिर सुरुवात झालं ना ते पूर्ण करण्यासाठी 46 वर्ष लागली. तर प्रभू येशू ख्रिस्त तिथे हयात असताना त्या मंदिराचं काम चालू होतं आणि त्याच मंदिरात प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत होता. आणि 63 साली हेरोद राजाने ते मंदिराचं काम पूर्ण केलं. 63 साली आणि 7 वर्षानंतर 70 साली ते मंदिर भुईसपाट करण्यात आलं. तर प्रभू येशू ख्रिस्ताने असं भाकीत का केलं होतं? मंदिर म्हणजे काय? मंदिर कशासाठी बांधलं होतं? परमेश्वराची ती इच्छा का होती मंदिर यरूशलेमच्या त्या टेकडीवर बांधलं होतं? कारण त्यामध्ये परमेश्वराची वस्ती होती. आता इथे थिओलॉजिकल इम्पॅक्ट कोणता आहे माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मंदिर आहे. आता पहिलं जे मंदिर होतं त्यामध्ये काय व्हॉट वॉज द सेंट्रल पार्ट? त्या पहिल्या सॉलोमन राजाने बांधलेल्या मंदिरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग कोणता होता? तो होली ऑफ होलीज. आणि त्या परम पवित्र स्थानामध्ये काय होतं? कराराचा कोश. आणि त्या कराराच्या कोशामध्ये परमेश्वराची वस्ती होती. म्हणजे अखिल विश्वामध्ये पृथ्वीवर फक्त त्या कराराच्या कोशामध्ये म्हणजे यरूशलेमच्या मंदिरमध्ये सर्व समर्थ जिवंत परमेश्वर हजर होता त्या कराराच्या कोशामध्ये. आणि जेव्हा बॅबिलॉनचे लोक ते मंदिर पाडण्यासाठी आले त्यावेळेला यिर्मया संदेशकाने तो कराराचा कोश तिथून काढला. कारण त्या कराराच्या कोशाची भ्रष्टता होऊ नये म्हणून त्याने तो कोश काढला आणि डोंगरामध्ये एका गुहेमध्ये नेऊन लपवला. आणि ती
परमेश्वराने का केलं? कारण त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या, म्हणून त्याने परमेश्वराने मंदिर पाडलं. आता तिथे दुसरं मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा तिथे कराराचा कोश नव्हता, परमपवित्र स्थान रिकामं होतं पूर्णपणे. दुसरा कराराचा कोश काय बांधला? कराराचा कोश एकच होता आणि ते काय होतं? परमेश्वराचे अस्तित्व. दुसरा कोश का नाही बांधला? कारण आता स्वतः परमेश्वर मानव झाला आहे आणि तो तुमच्यामध्ये आला आहे, तो मंदिरामध्ये आहे, तो तुम्हाला तिथे शिक्षण देत आहे. तो स्वतः कराराचा कोश आहे, म्हणून तिथे कराराचा कोश नव्हता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते भावनिक केले मंदिर पाडण्यात येईल. ते का पाडण्यात येईल? कारण आता परमेश्वराची वस्ती फक्त येरुशलेमच्या मंदिरामध्ये नसणार, तर सर्वत्र असणार, सर्व जगामध्ये असणार. जी व्यक्ती स्पिरिट अँड ट्रूथ मध्ये परमेश्वराची भक्ती करेल तिथे परमेश्वर बदल असेल. म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात आपण चर्चेस बांधलेली आहे जिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे. म्हणून त्या मंदिराची आता आवश्यकता नव्हती. म्हणून 70 सालानंतर यहुदी लोकांनी आणि ख्रिस्ती लोकांनी मिळून देखील ते मंदिर परत बांधण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव ते मंदिर त्यांना तिथे चालू करता आलं नाही. ते जसं पडलेलं आहे त्याच अवस्थेत आजपर्यंत आहे. तिथे फक्त आता ते टूम त्यांनी बांधलेल्या मुस्लिम लोकांनी आणि त्यांचा तिथे कब्जा, परंतु तिथे मंदिर झालं नाही. यहुदी लोक आजपर्यंत प्रयत्न करतात आपण मंदिर बांधायचं. गेली 2000 वर्षे झाली त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. थिओलॉजिकल इम्पॅक्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वराची वस्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये आपल्या सर्वांमध्ये आहे, म्हणून तिथे मंदिराची आवश्यकता त्याला भासली नाही आणि किंवा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तिथे मंदिर झालं नाही. तर हे मंदिर पाडणार 70 साली पाडलं तेव्हा शिष्यांना आणि प्रेषकांना वाटलं प्रभू येशू ख्रिस्त परत आहे, परंतु परमेश्वराने सांगितलं तो दिवस कोणाला वाटत नाही. मग त्या दिवसाची आपण वाट पहा, त्या दिवसाची आपण तयारीमध्ये असतो. माझ्या अंतःकरणाची तयारी झाली पाहिजे. तो दिवस मला जेव्हा सामोरा जायला लागेल, तो दिवस म्हणजे जगाचा अंत होईल तेव्हा होईल. माझ्या जीवनाचा शेवट हा माझ्या जीवनाचा अंत आहे. त्या दिवशी परमेश्वराला सामोरा जाणार तेव्हा माझी कितपत तयारी आहे, माझा विश्वास किती मोठा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाचनातून आपण सांगतो की आपण तशी अंतःकरणाची तयारी केली पाहिजे परमेश्वराच्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी. प्रिय बंधू भगिनींनो आणि प्रिय मुलांनो, आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारणार आहात. हे फार मोठं रहस्य आहे, अगदी मोठं रहस्य. सगळं जी ख्रिस्ती डॉक्ट्रिन्स आहे, जे ख्रिस्ती रहस्य आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठं रहस्य पवित्र पुस्तकामध्ये. तिथे मी प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत परमेश्वराला स्वीकार आणि त्यामध्ये माझं जीवन आहे. योहानच्या शुभवर्तमानात 6व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? जो या भाकरीतून खाईल म्हणजे जो कम्युनियन घेईल, जी व्यक्ती ख्रिस्त शरीर स्वीकारेल ती सर्व काळासाठी जगेल. म्हणजे आजच्या शुभवर्तमानात जो आशीर्वाद देण्यात आला आहे ना, तुमच्या डोक्यावरचा एक केस देखील नष्ट होणार नाही आणि तुम्ही तुमच्या धीराने म्हणजे विश्वासाने तुमचं जीवन मिळवा. तो विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करा. अत्यंत पवित्र साक्रामेंट जे आहे ते असं कुणालाही देणं नाही, त्याची तयारी होती, त्याची तयारी करण्यात शिक्षकाने तुमची फार मोठी तयारी करून घेतलेली आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करा. विश्वासाने तुम्ही विश्वास ठेवता या पवित्र कम्युनियनमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे आणि त्या प्रभू परमेश्वराला तुम्ही स्वीकारला. आता जो आनंद आहे ना तो सदैव राहिला पाहिजे. मी ख्रिस्त शरीर आजच्या दिवशी नाही घेणार, तर यापुढे शेवटपर्यंत मी या बलिदानामध्ये सहभागी होणार आणि त्या बलिदानामध्ये माझा वाटा आहे. त्या बलिदानातून मी प्रभू परमेश्वराला स्वीकारला. माझ्या जिभेद्वारे माझ्या अंतःकरणात माझ्या शरीरावर मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारला आणि मी सतत त्याला स्वीकारत राहणार. हे विश्वासाने झालं पाहिजे. आज तुमचा जो विश्वास फुलून आलेला आहे, आज तुम्हाला ख्रिस्त शरीर स्वीकारला म्हणून आनंद झाला आहे, तो आनंद सदैव राहिला पाहिजे, शेवटपर्यंत राहिला पाहिजे. या साक्रामेंटावर मी मनापासून प्रेम केलं पाहिजे. पवित्र निष्ठा काय मी ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पवित्र निष्ठामध्ये अंतःकरणापासून सहभाग असला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारलं म्हणजे नुसतं आज स्वीकारलं आणि आता मी दुसरं एक साक्रामेंट स्वीकारलं असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ होतो की या साक्रामेंटामध्ये आता मी शेवटपर्यंत सहभागी होणार. या साक्रामेंटामध्ये माझं जीवन आहे, या साक्रामेंटामध्ये माझं मृत्यू आहे, या साक्रामेंटामध्ये माझे सार्वकालिक जीवन आहे. म्हणून हे साक्रामेंट आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही आज प्रथम ख्रिस्त शरीर
स्वीकारल्यानंतर यापुढे देखील आनंदाने आणि विश्वासाने हे साक्रामेंट स्वीकारायचं आहे. विसावा या किंवा अंतःकरणापासून त्यामध्ये सहभागी व्हायचा आहे. तुम्ही संडे स्कूलला येतात, एकमेकांबरोबर बोलू नका, तर विसावामध्ये सहभागी व्हा. प्रार्थनेकडे लक्ष द्या. मला विसाच्या सर्व प्रार्थना बाह्यात आल्या पाहिजे आणि त्या मला अगदी व्यवस्थितपणे उच्चारता आल्या पाहिजे. प्रयत्न करा. तुम्ही जरी इंग्लिश मीडियमला गेले असला तरी आपण घरी मराठीच बोलतो आणि आपण या प्रार्थना इझिली शिकू शकतो. आपण पुढे प्रयत्न करायचे, सर्व काही व्यवस्थित होतं. मला तो आनंद पाहिजे, मला माझी त्याची इच्छा पाहिजे आणि मी जेव्हा ते करतो तेव्हा मग त्यामधून मला आनंद मिळू शकतो. आज आपण हे प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारत असताना आपल्या सर्व मुलांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया की जो आज आनंद त्यांना झालेला आहे साक्रामेंट स्वीकारण्याचा, ख्रिस्त शरीर स्वीकारण्याचा, तो आनंद त्यांच्यामध्ये अबाधित राहावा, विश्वास त्यांनी राखावा आणि परमेश्वराच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्व पात्र ठरावे. या पवित्र दिवसात आपण विशेष आशीर्वाद मागूया. आपला ख्रिस्ती विश्वास आपण एकत्र व्यक्त करूया. जी नायसियन क्रीड आहे ती बोर्डवर डिस्प्ले आहे स्क्रीनवर. तिथून पाहून आपण सर्वांनी स्क्रीन क्रीड म्हणायचे आहे. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास ठेवतो. तो सर्व लोकांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्र असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाल्याने तो आत्मांसाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने त्या पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारीमध्ये बसून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी केली. कोणतीही नरकाच्या बंधाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला देण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्यासमोर त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेशा महत्त्वपूर्ण आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व ख्रिस्तीय सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि वाचलेल्यांचे जीवन यांची मी वाट पाहतो. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या पॅरिशमध्ये इलाहामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथमच ख्रिस्त शरीर म्हणून स्वीकारत आहे. त्यांच्यावर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद द्यावा. आपल्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने ऐकाव्या, पूर्ण कराव्या. या पवित्र दिवसात आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद आहे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप बिशप थॉमस धर्मगुरू व ग्रंथस्थ यांना सुवार्तेची गोष्ट फक्त शब्दांनीच नव्हे तर गरिबांच्या व दुर्लक्षित लोकांच्या सेवेद्वारे करण्यास पवित्र आत्म्याची सामर्थ्य व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी देशातील गरिबीची मूळ कारणे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच गरीब लोकांसाठी गृहनिर्माण करून त्यांच्या शिक्षण व आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येरुशलेम मंदिराचा नाश व युगाची समाप्ती याविषयी भाकीत करीत आहे. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून व आपल्या सभोवती असलेल्या गरिबांची सेवा करून प्रभूच्या दिवसाची आपल्याला आशेने वाट पाहता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या सर्व मुलांना प्रभू वचनाचे महत्त्व कळावे व स्वर्गीय भाकरीसाठी
आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मक्रमातील सर्वांवर विशेष करून वयोवृद्ध व आजारी माणसावर प्रभूचा वर्गस्त असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी. गरीब व दुर्लक्षित लोकांना समानतेची वागणूक मिळून त्यांना सन्मानाने समाजात जीवन जगता यावे. आपल्या नागरिक गरजा पूर्ण व्हाव्यात. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, विश्वासाने केलेल्या आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Glory
प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर नित्य व सर्वत्र आभार मानणे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशूने आपल्या क्रूसाने पुनरुत्थानाने आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजेशाही, राजवर्ग, पवित्र राष्ट्र व आपले खास लोक म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. हे प्रभू, तू आम्हाला अंधारातून त्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव करतो. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. आणि युगानुयुगाला सर्व
Thank
प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी उत्तम तयारी केली. फादर्स, टीचर्स, आप्तेष्ट यांनी प्रेमाने पार पाडला कर्तव्याचा भार आता मानलेच पाहिजे सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्या दिवसाची आपण मनोमन वाट पाहत होतो तो आज अखेर साकार झाला. आज आपल्या लाडक्या बालकांना ख्रिस्ताचा पवित्र स्पर्श लाभला. हा क्षण खरोखर धन्य आहे. देवाने दिलेल्या या कृपामय क्षणाबद्दल आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंटाचा हा पवित्र सोहळा साजरा करता आल्याबद्दल प्रथमतः देवाचे मनापासून आभार. ही सुंदर आध्यात्मिक तयारी आणि सोहळा अनेकांच्या निस्वार्थी परिश्रमामुळे शक्य झाला. आपले पॅरिश प्रीस्ट फादर डॉक्टर अनिल परेरा तुमच्या सुंदर निर्णयांनी आणि प्रेरणादायी नेतृत्वाने हा सोहळा केवळ आयोजन नव्हे तर श्रद्धेचा उत्सव बनला आणि प्रत्येक पालक, शिक्षक आणि मुलांनी देवाजवळ एक पाऊल पुढे टाकले. फादर बॅप्टिस्ट डाबरे यांच्या प्रार्थना, मार्गदर्शन आणि सौम्य पण ठाम नेतृत्वाने या प्रवासाला आधार दिला. फादर व्हॅलेंटाईन पावकर यांच्या हलक्याशा विनोदात आणि मृदू उपस्थितीत प्रत्येक मनात आनंद होता. We also thank the guest priest present here today as well as the sisters for your gracious presence and for blessing our children. आमच्या मुलांच्या आध्यात्मिक शिक्षणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या संडे स्कूल कोऑर्डिनेटर मिसेस डायना गोन्झालेस, टीचर इन चार्ज मिसेस स्विडल सेरेटो आणि मिसेस प्रियल फुटाडो, आपण केवळ शिक्षण नव्हे तर आईसारखी माया दाखवली. तुमचं प्रेम, तुमचा संयम आणि तुमचे व्हॉट्सॲप मेसेजेस हे सगळं आमच्या रोजच्या दिनक्रमाचा एक भागच बनलं होतं. पण त्या प्रत्येक फॉलोअपमध्ये होती काळजी, प्रेम आणि समर्पण. आपण आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक वेळेचा त्याग करून मुलांसाठी दिलेलं प्रेम आणि समर्पण खरोखर प्रेरणादायी आहे. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. असं म्हणतात, गीतातून सादर केलेली प्रार्थना अधिक हृदयस्पर्शी असते. आपल्या गायन मंडळाने त्यांच्या स्वर्गीय गायनाने आणि संगीताने हा विधी अधिकच अविस्मरणीय केला. थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट्स. आपले सॅक्रिस्टियन मिस्टर प्रमोद आणि मिस्टर ॲलेक्स परेरा यांनी तयारीसाठी दिलेल्या मदतीबद्दल सर्व पालकांच्या वतीने त्यांचेही आभार. मिस्टर सुनील डिसोजा यांनी सहजीवन हॉलपासून चर्चपर्यंतच्या मिरवणुकीसाठी त्यांची बँड सेवा विनामूल्य दिली आणि आमच्या मुलांच्या या पवित्र प्रवासाच्या आनंदात आणि उत्साहात भर पाडली. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. कोर कमिटी मेंबर्स ज्यांनी फोटोग्राफी, रिफ्रेशमेंट्स, गिफ्ट्स आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली त्यांचेही मनपूर्वक आभार. विशेष आभार मिस्टर फ्रँकी डाबरे आणि मिस्टर सॅमसन गोन्झालेस. त्यांनी संपूर्ण अरेंजमेंट्स आणि अकाउंट्स अत्यंत काटेकोरपणे पाहिले. आजच्या या पवित्र सोहळ्याचे चमकते सितारे म्हणजे आपली मुलं. या दिवसासाठी त्यांनी मनापासून तयारी केली. आज ते जोडलेल्या हातात पांढऱ्या मेणबत्त्या घेऊन शुभ्र पोशाखात खरोखर देवदूतासारखे दिसत आहे. Dear children, you worked hard, prayed harder, and opened your hearts in confession so that you could give a perfect and a grand welcome to the King of Kings for the very first time in your hearts. Now you can officially join us in the communion queue during Mass and not watch longingly as to when you will receive it. May the light of Christ be your guiding light. Congratulations and God bless you. चर्चची शिकवण देणाऱ्या आणि ख्रिस्ताचा मार्ग मुलांना दाखवणाऱ्या सर्व पालकांचे मनापासून अभिनंदन. आज इथे उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल सर्व आजी-आजोबा, गॉड पेरेंट्स आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार. Your presence made this spiritual milestone truly special. Thank you and God bless you all. आज आपल्या पॅरिससाठी बरोबर आनंदाचा दिवस आहे. 30 जुलैला प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारलेला आहे. परमेश्वराचा विशेष मध्यस्थ आशीर्वाद, कृपा, शांती यांच्यावर असावी.
त्यांना प्रार्थना आणि शुभेच्छा. प्रिय मुलांनो, एवढे दिवस तुम्ही पवित्र कम्युनियन स्वीकारण्याची तयारी केली. कोणताही दिवस साजरा करण्यासाठी त्याला खूप परिश्रम करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो. तुम्ही तो दिला. तुमच्या मागे तुमची तयारी करण्यासाठी आपल्या 3 टीचर्स सातत्याने तुमच्या मागे होत्या. तुमची तयारी करून केली होती. त्यांनी अमूल्य वेळ तुम्हाला दिलेला आहे. स्टीडन मॅम, प्रियल मॅम आणि डायना मॅम आणि अक्कल परिश्रम करून तुमची तयारी करून घेतली. आजचा दिवस आनंदाचा दिवस तुम्हाला पाहायला मिळाला. सर्व पेरेंटच्या वतीने आणि सर्व मुलांच्या वतीने तिन्ही मॅडमचे मी मनापासून आभार मानतो. गायन मंडळ, पेद्रॉय आणि त्याची टीम, सुनील डिसोजा, बँड कंपनी आणि सर्व ज्यांनी परिश्रम केलेले आहेत हा दिवस व्यवस्थित पार पडावा म्हणून त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. आपण शेवटच्या आशीर्वादासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा.